महाराष्ट्र आवाज न्यूज। चोपड्यात वीज खांबाला करंट उतरल्याने गायीचा मृत्यू, एमएससीबी विरोधात नागरिकांचा संताप। चोपडा शहरातील गुरुकुल नगर परिसरात बुधवारी दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वीज वितरण कंपनीच्या खांबाला करंट उतरल्याने एका गायीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार 5 ते 6 वर्ष वयाची गाय रस्त्याने जात असताना वीज खांबाच्या संपर्कात आली। खांबामध्ये विद्युत प्रवाह असल्याने गायीला जोराचा करंट लागला आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मृत गाय ही गुरुकुल नगर येथील सुनील नामदेव पाटील वय वर्ष 50 यांची असल्याचं समोर आलं। गायीचा मृत्यू होता सुनील पाटील व त्यांच्या पत्नी यांनी आक्रोश केला। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्याची मागणी केली। जोपर्यंत अधिकारी येथे येत नाहीत तोपर्यंत गायीवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतली। अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोपही नागरिकांनी केला। घटनास्थळी पोहोचलेल्या ज्युनियर इंजिनियर सचिन केदारे यांनी आपल्याकडे आणि तुषार कापगते यांच्याकडे सध्या तात्पुरता कार्यभार असल्याचं सांगितलं। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गायीच्या मालकाला शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिलं। या घटनेमुळे वीज खांबांची सुरक्षितता, देखभाल आणि वीज वितरण यंत्रणेच्या निष्काळजीपणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.